नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. चा ब्लॉग आहे आपला शेतीविषयी ब्लॉग आहे मित्रांनो. आज चालू आहे कोळपणी, हरभरा कोळपणी. आपला हरभरा 1 महिन्याचा झालेला आहे मित्रांनो आणि आज आपण कोळपणी चालू केलेली आहे. तण हरभऱ्यामध्ये चील भरपूर प्रमाणात आहे. तणाला हरभऱ्याचं कोणतं औषध आहे का मित्रांनो? कमेंटमध्ये सांगत चला, कोणतं औषध कंपनीचं आहे का, रिझल्ट कसा आहे, हरभऱ्याला काय इजा होते का औषध फवारल्यावर, हे पण सांगत चला मित्रांनो. हरभऱ्याला आता रिझल्ट चांगला आलं पाहिजे मित्रांनो. कसं आहे की आपण एवढी मेहनत घ्यायची, कष्ट करायचं आणि तणनाशक कुठल्याही कंपनीचं मारलं तर हरभऱ्याला काही प्रॉब्लेम होऊ नये असं एखादं चांगल्या कंपनीचं आणि काही नुकसान शेतकऱ्याचं होऊ नये असं कोणतं हरभऱ्यासाठी तणनाशक औषध असेल तर कमेंटमध्ये जरूर सांगा. त्याचा आपण वापर करू. काय रिझल्ट येतो आहे काय तो पण शेअर करू सगळ्या शेतकऱ्यांना. कोणाला माहीत असेल तरी आपल्याला कमेंटमध्ये सांगत जावं मित्रांनो. आज हरभरा कोळपणी चालू आहे बघा. आपण हरभरा मोठा हरभरा केलेला आहे, डॉलर हरभरा केलेला आहे मित्रांनो. आणि शेतकऱ्याच्या मागे एक काम झालं का एक काम चालूच असते रोज. आता पेरणी झाली, पेरणीनंतर आपण त्याला पाणी दिलेले आहे. 2 पाणी दिल्यानंतर आता कोळपणीनंतर हरभरा एक 6 ते 7 दिवस त्या हरभरा आपण कोळपल्यानंतर तो सुका दिला पाहिजे, त्यानंतर पाणी दिलं पाहिजे. म्हणजे हरभऱ्याची वाढ बी चांगली होते, फुलं चांगल्या प्रकारे जास्त प्रमाणात लागतात. आता आपण पाणी देताना हरभऱ्याला झिंक हे औषध फवारणी करणार आहे. आणि झिंक बरोबर आपण 1261 आणि बायोविटा एक्स हे फुलधारणा जास्त होण्यासाठी औषध आपण मित्रांनो हरभऱ्याला फवारणी करणार आहे. फवारणीचा पण आपल्यासाठी ब्लॉक येईल बघा. एका हाताने टाळे वाजत नाही मित्रांनो. आमची मिसेस दुर्गा देवकर ही पण मदत करण्यासाठी आलेली आहे. काय एका हाताने कुठलीच गोष्ट मित्रांनो होत नसते. 2 हात असले तरच टाळी वाजत असते मित्रांनो. त्यामुळे काय 1-2 सारे कोळपले तेवढंच कमी होत असतात मित्रांनो. तेवढाच आणि एका माणसाबरोबर दुसरी व्यक्ती असली म्हणजे काम झटपट उरकते. एका व्यक्तीस ते काम पटापट उरकत नसते, त्याला खूप आळसपणा आलेला असतो, त्यामुळे ते काम झटपट उरकत नसते. कोळपणी हा विषय भरपूर हार्ड आहे, शेतकऱ्याला माहीतच आहे मित्रांनो. आपल्या शेतामध्ये आपण अर्धा एकर हरभरा पेरलेला आहे मित्रांनो. हा हरभरा कसा आहे हा कमेंटमध्ये सुचवा. आपले कमेंट शेअर करत चला मित्रांनो. एकमेकास सहाय्य करू असे करत चला मित्रांनो. आणि कोळपणी चालू आहे बघा. त्यात काय एन्जॉय बी आपण करत आहे, काय टाईमपास करण्यासाठी इकडं तिकडं बघ, काय हे कर ते कर चालू आहे मित्रांनो. हरभरा कोळपल्याशिवाय हरभरा हा मोठा वाढत नसतोय. त्यासाठी त्याची मशागत वेळेवर केली पाहिजे. 1 महिना झालेला आहे. त्याला कोणते तणनाशक असेल तर ते पण सुचवत चला मित्रांनो. हरभऱ्यासाठी आतापर्यंत काय तणनाशक कुठलं आलेलं नाही मार्केटमध्ये. आता ह्या वर्षी 2025मध्ये कोणतं आलं असेल तर तणनाशक मार्केटमध्ये ते पण कमेंटमध्ये सुचवा मित्रांनो. कसे आहे हरभऱ्याला पाणी हे अतिशय कमी प्रमाणात लागतात. 3 ते 4 पाण्यावर हा हरभरा काढणी योग्य येत असतो. पण औषध 1-2-3 चांगल्या क्वालिटीचे त्याला फवारले की हरभरा हा बघा चांगला असतं. पहिलं औषध आपण त्याला मारून घेतलेलं आहे 19-19-19 हे विद्राव्य खत
आळीचं औषध मारलेलं आहे, कराटे मारलेलं आहे औषध ते आपण आळीचं, आणि बुरशीनाशक बुरशीनाशक एक मारलेलं आहे. आणि आपण मित्रांनो त्याबरोबर एक टॉनिक दिलेलं आहे, ग्रोअर एक टॉनिक. हे 4 औषध आपण मारलेले आहेत मित्रांनो. रिझल्ट कसा आहे ते पण कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक करत चला, शेअर करत चला. आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत जातील. आपला अनुभव शेअर करत चला मित्रांनो. काय चूक असेल, आपण शेतकरी माणूस आहे, हे कसं काय चुकी होत असतात शेअर करत चला मित्रांनो. अनुभव दुसऱ्या व्यक्तीला अनुभव येत राहतो. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहत चला. चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब चॅनलला केलं म्हणजे आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आपल्याला पटकन तो चॅनलवर व्हिडिओ येत असतोय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण कोळपणी आपली होत आलेली आहे, फक्त 3 सारे राहिलेले आहेत. आपण